नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवड्याभरातील काही घडामोडी. कागल इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेतील रोपनिर्मिती बंद झाली आहे. एप्रिल 2020 पासून गेल्या 10 महिन्यात या रोपवाटिकेसाठी अनुदान मिळालेलं नाही. जिल्ह्यातील सर्वच शासकीय रोपवाटिकेंची अशीच अवस्था आहे. त्यामुळे पुढील काळात वृक्ष लागवड मोहिमेसाठी अडचण उभी राहणार आहे. कागल इथं सामाजिक वनीकरण विभागाच्या अखत्यारीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेत दरवर्षी सुमारे 5 लाख रोपांची निर्मिती केली जाते. वृक्ष लागवड मोहिमेवेळी इथली रोपं ग्रामपंचायतींना मोफत पुरवली जातात. गेल्या 32 वर्षात या रोपवाटिकेत लाखो रोपांची निर्मिती झाली. मोठ्या कष्टानं रोपवाटिकेत तयार झालेली किती रोपं जगवण्यात आली हा संशोधनाचा विषय असला तरी रोपनिर्मितीचं काम कायम सुरू होतं. गेल्या 32 वर्षात यावेळी पहिल्यांदाच रोपनिर्मितीच्या कामात खंड पडलाय. गेल्या 10 महिन्यांपासून रोपनिर्मितीसाठी अनुदान मिळालेलं नाही. त्यामुळे कागलच्या रोपवाटिकेचा बराचसा भाग रिकामा पडलाय. सध्या या ठिकाणी पिशवीतील 15,700 आणि वाफ्यावर 28,000 रोपं तयार आहेत. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून लेखनावर भर दिला पाहिजे. शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेतलं नसल्यानंच संघटित झालेले शेतकरी कृषीविषयक कायद्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. ही घटना देशाला आणि सरकारला भूषणावह नाही, असं प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलं. शिरोळ इथले दलित मित्र स्वर्गीय दिनकरराव यादव यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित साहित्य संमेलनात ते बोलत होते. शिरोळ इथं शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं माजी आमदार दलित मित्र स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या 27व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित 6वं साहित्य संमेलन पार पडलं. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, आमदार जयंत आसगावकर, दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. देशमुख यांनी शेतकऱ्यांवर आसमानी आणि सुलतानी असं दुहेरी संकट आलंय. अशा परिस्थितीत साहित्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणं आवश्यक आहे, असं मत देशमुख यांनी व्यक्त केलं. आमदार जयंत आसगावकर, गणपतराव पाटील यांनी दिनकरराव यादव यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. बाळासो पोकाड यांना जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार तर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक मोहन पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान गोकुळ दूध संघाचे संचालक अनिल कुमार यादव यांच्या निवासस्थान ते संमेलन स्थळ येथे ग्रंथदिंडी काढण्यात आली. दुपारच्या सत्रात कथाकथन, निमंत्रितांचं कवी संमेलन, कविकट्टा कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाला अनिल कुमार यादव, शब्दगंधाचे अध्यक्ष सुनील इनामदार, उपाध्यक्ष दगडू माने, डॉक्टर राजश्री पाटील, गोविंद पाटील, पृथ्वीराज यादव, पंडित काळे, संजय सुतार, कुणाल कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महिलांकडे अनेक अंगभूत गुण असतात. त्यांचा वापर उद्योग व्यवसायासाठी करून स्वतःबरोबर कुटुंबालाही स्वावलंबी करावं असं आवाहन प्रशिक्षिका गंधाली दिंडे यांनी केलं. शिरदवाड इथं भागीरथी महिला संस्थेच्या आयोजित प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या. धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं इचलकरंजी नजीक शिरदवाड इथं बरगाले बचत गटातील महिलांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. बचत गटाच्या अध्यक्षा वैशाली बरगाले, ज्योती बरगाले यांनी शिबिराचा उद्देश विशद केला. यावेळी प्रशिक्षिका गंधाली दिंडे यांनी सक्षम महिला, समर्थ महिला, स्वावलंबी महिला हे सूत्र घेऊन भागीरथी महिला संस्था कार्यरत आहे. महिलांनी स्वावलंबी बनून कुटुंबाला स्वावलंबी बनवण्याचं आवाहन केलं. यावेळी दिंडे यांनी फिनेल, वॉशिंग पावडर, सेंट, परफ्यूम, केक, हँडवॉश, भेळ यासह 10 उत्पादनं बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. तसंच या उत्पादनांच्या विक्रीबाबत मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाला अनिता बरगाले, विजया कुंभार, दीपाली बरगाले, सुषमा बरगाले, श्वेता भेंडवडे, अमृता मगदूम, सोनाली सुतार, पूजा पाटील यांच्यासह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक अवलिया कलाकार आहेत. एकापेक्षा एक सरस रांगोळीचे आविष्कार इथल्या कलाकारांनी दाखवून दिलेत. पण आता मिठाचा वापर रांगोळीसारखा करून शिवाजी विठ्ठल चौगुले यांनी कलेचा एक वेगळाच प्रांत समोर आणलाय.
सामाजिक आणि आरोग्यविषयक संदेश देणाऱ्या मिठाच्या रांगोळ्या ही चौगुले यांची खासियत आहे. गडहिंग्लज तालुक्यातील जखवेवाडीमधून शिक्षण पूर्ण केलेल्या आणि आता आरोग्य विभागात शिपाई म्हणून काम करणाऱ्या शिवाजी विठ्ठल चौगुले यांनी चित्रकलेची आवड जोपासली. लहानपणापासूनच असलेली चित्रकलेची आवड भविष्यात आपल्याला वेगळं नाव मिळवून देईल असं त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी शिवाजी चौगुले यांना चित्रकलेची आवड मात्र स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच शिवाजी जे कला महाविद्यालयाच्या आवारात फिरू लागले. निरीक्षण आणि थोडंफार वाचन यातून त्यांनी चित्रकलेची आवड जोपासली. पुढे सार्वजनिक आरोग्य विभागात ते शिपाई म्हणून नोकरीला लागले. तरीही एखादा घरगुती कार्यक्रम, लग्न समारंभ असला की शिवाजी रांगोळी काढण्यासाठी पुढाकार घेऊ लागले. रांगोळी हा प्रांत महिलांचा मानला जात असला तरी शिवाजींनी रांगोळीत नैपुण्य मिळवलं आणि रांगोळीच्या बरोबरीनं मिठाचा वापर सुरू केला. जाडं भरडं मीठ वापरून त्यांनी साकारलेल्या नव्या प्रकारच्या रंगावली अनेकांना आवडू लागल्या. त्यामुळं शिवाजींना प्रोत्साहन मिळालं. आपल्या कलेतून जनजागृती झाली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून स्त्री भ्रूण हत्या, लेक वाचवा असे विषय मिठाच्या रांगोळीतून लोकांसमोर सादर केले. शिवाजी चौगुले यांच्या या कलेची दखल घेत शासन आणि विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचा सन्मानही झाला. लवकरच मोठ्या जाड्या मिठाची भव्य रांगोळी साकारून लिम्का बुकमध्ये विक्रम प्रस्थापित करण्याचा त्यांचा मानस आहे. आपली कला जोपासण्यासाठी पत्नी प्रियंकाचीही मोलाची साथ लाभत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर गरीब आणि गरजू मुलांसाठी अशा प्रकारची रांगोळी शिकवणारे क्लासेस चालू करण्याचा त्यांचा विचार आहे. अंगभूत कला माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत हे शिवाजी चौगुले यांनी दाखवून दिलं. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. स्वप्नपूर्तीची कळी उमलली, जुळली अमोल नाती, आपुलकीची साथ लाभली, आपुलकीची माती, आनंदाची पहाट झाली, स्मित उमटले ओठी, हृदया विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. केंद्र सरकारच्या नव्या कृषी आणि कामगार धोरणांमुळे कामगार शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत असा आरोप कामगार संघटना संयुक्त कृती समितीने केलाय. इचलकरंजीत कृती समितीनं कृषी कायद्यांची होळी करत केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शनं केली. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कामगार विरोधी कायदे मोडीत काढण्यासाठी इचलकरंजीतील सर्व कामगार संघटना एकवटल्यात. नव्या कायद्यामुळे कामगारांना एप्रिल 2021 पासून 8 तास कामाचा हक्क राहणार नाही. किमान वेतन, ओव्हरटाईम, सामाजिक सुविधा, संपाचा अधिकार राहणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्याही शेतीमालाला हमीभाव, बाजारपेठेचं संरक्षण, नुकसान भरपाई हे अधिकार संपुष्टात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी कायद्याची मलाबादे चौकात होळी केली आणि हे कायदे त्वरित मागं घ्यावेत अशी मागणी करत जोरदार निदर्शनं केली. आंदोलनात AB पाटील, शामराव कुलकर्णी, दत्ता माने, भरमा कांबळे, आनंदराव चव्हाण, सदा मलाबादे सहभागी झाले होते. आसळजीतल्या तलाठी आणि सर्कल यांनी चुकीच्या पद्धतीनं सर्वे केल्यामुळे 90 कुटुंबियांना रॉकेल मिळणं बंद झालंय. त्यामुळे संतप्त झालेल्या संबंधित रेशन कार्ड धारकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. गगनबावडा तालुक्यातील आसळजीत धनलक्ष्मी महिला बचत गटाकडे गावातील रॉकेल डेपो चालवण्यासाठी आहे. या गावातील अनेक रेशन धारकांचे गॅस कनेक्शन असल्याचा सर्वे तलाठी आणि सर्कल यांनी 6 महिन्यापूर्वी केलाय. त्यामुळे संबंधितांना रॉकेल मिळणं बंद झालंय. पण गॅस कनेक्शन नाही आणि रॉकेलही नाही अशी परिस्थिती 90 कुटुंबांची झाली आहे. संबंधित लाभार्थ्यांनी तहसीलदार संगेश कोडे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. तलाठी आणि सर्कलनी केलेला सर्वे चुकीचा असल्याचं सांगितलं. तसंच रॉकेल देणार नसला तर गॅस कनेक्शन तातडीनं देण्याची मागणी केली. दरम्यान कोडे यांनी वस्तुस्थितीची माहिती घेऊन जर सर्वे चुकला असेल तर संबंधितांना पुन्हा रॉकेल देण्याची व्यवस्था केली जाईल असं सांगितलं.
रॉकेल बंद झालं, गॅस कनेक्शन नाही तर लाकूड तोडून आणायचं झाल्यास वन विभाग कारवाई करतं. त्यामुळे चुली कशा पेटवायचा असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. निवेदन देताना संदीप वरेकर, शिवाजी पाटील, चंद्रकांत सुतार, मंगेश डाकवे, सुशांत बांडगाळे, लक्ष्मण दाभोळकर, तानाजी प्रभू, गंगाराम पोजलेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी विद्युत पुरवठा खंडित करू नये अशी मागणी वीज बिल विरोधी कृती समितीने केली आहे. मागणीचे निवेदन पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावं अशी मागणी जोर धरत आहे, तर दुसऱ्या बाजूला वीज बिलात सवलत मिळणार नाही अशी भूमिका घेत सक्तीनं वीज बिल वसूल करण्याचे संकेत ऊर्जा विभागाकडून दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर कोडोली इथल्या ग्रामस्थांनी वीज बिल विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली रॅली काढून वीज बिल भरणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर महावितरणचे कोडोली कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी विकास चोपडे, दीपक सत्ते, अशोक गायकवाड, नरेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महसूल विभागातील महाराजस्व अभियानांतर्गत फेरफार निर्गतीचं उल्लेखनीय काम केल्याबद्दल बुदरगड आजराचे प्रांताधिकारी डॉक्टर संपत खिलारी, बुदरगड तहसीलदार अश्विनी अडसूळ आणि आजरा तहसीलदार सचिन आहिर यांना सन्मानित करण्यात आलं. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते विशेष प्रशस्तीपत्र देऊन उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जमिनीचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात बुदरगड तालुक्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. याचबरोबर कुळकायदा कलम 43च्या शर्ती कमी करणं, फेरफार, पुनर्वसन काम मार्गी लावणं, पाणंद रस्ता करणं यासारखी महसूल विभागातील कामं वेळेत पूर्ण केलेत. प्रांताधिकारी डॉक्टर संपत खिलारी, तहसीलदार अश्विनी अडसूळ, सचिन आहिर यांनी पुढाकार घेतल्यामुळं शेतकरी आणि सर्वसामान्यांचा वेळ आणि पैशाची बचत झाली आहे. महाराजस्व अभियानांतर्गत फेरफार निर्गतीचं उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रांताधिकारी डॉक्टर खिलारी, तहसीलदार अडसूळ, अहिर यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आणखी काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. कोविड-19 लसीकरणाचा गगनबावडा तालुक्यात जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर फारुक देसाई यांच्या हस्ते नुकताच शुभारंभ करण्यात आला. बातमी हाती येईपर्यंत 300 पेक्षा अधिक जणांना लसीकरण करण्यात आलं होतं. गगनबावडा ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड-19 लसीकरणचा शुभारंभ कोल्हापूर जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर फारुक देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या दिवशी 281 जणांना लस देण्यात आली. यावेळी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सरिता थोरात, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल चौकाकर, जिल्हा चिकित्सक डॉक्टर अनिल माळी, डॉक्टर विशाल पाटील, डॉक्टर शबाना मुजावर, डॉक्टर पंकज दाते उपस्थित होते. महिलांनी पारंपरिक संकल्पना सोडून स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आर्थिक स्वावलंबनासाठी छोट्या कामातून सुरुवात करून स्वयंरोजगाराचा पाया रचावा. त्यासाठी पन्हाळा अर्बन निधी आवश्यक ते सहकार्य करेल असं वक्तव्य पन्हाळा अर्बन निधीचे चेअरमन प्रवीण पाटील यांनी केलंय. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं महिला मेळाव्यात ते बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं महिला स्वयंरोजगार मेळावा संपन्न झाला. पन्हाळा अर्बन निधीचे चेअरमन प्रवीण पाटील यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी चूल आणि मूल ही पारंपरिक चौकट सोडून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी विविध कौशल्य आत्मसात करून छोटे मोठे उद्योग उभारावेत. त्यासाठी पन्हाळा अर्बन निधी आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशी ग्वाही दिली. या मेळाव्यात ब्लू स्टार गृह उद्योग मशिनरीचे चव्हाण यांनी उद्योग आणि त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि त्याच्या बाजारपेठेविषयी मार्गदर्शन केलं. अर्थसहाय्य उपलब्ध करण्याविषयी संस्थेच्या मॅनेजर दीपा पाटील यांनी माहिती दिली. या मेळाव्याला मनीषा जाधव, ज्ञानेश्वरी पाटील, दीपा माने, शुभांगी महापुरे, संचालक राजकुमार जाधव आणि महिला उपस्थित होत्या. गडिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांकडे सेसची 1,10,00,000 रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीवर प्रामुख्यानं भर राहणार असल्याची माहिती
बाजार समिती प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अभय देसाई यांनी बी न्यूजशी बोलताना दिली. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारी गडहिंग्लज इथली बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात गडहिंग्लज, आजरा, चंदगड आणि कागल तालुक्यातील 33 गावांचा समावेश आहे. गूळ, शेंग, मिरचीसह जनावरांच्या बाजारासाठी या समितीची ओळख आहे. गेल्या दशकापासून बाजार समिती विविध कारणांनी आर्थिक अडचणीत आली असून त्याबाबत बाजार समिती प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अभय देसाई यांनी बी न्यूजशी बातचीत केली. उत्पन्न वाढीसाठी नवे मार्ग शोधण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून थकीत सेसच्या वसुलीवर भर देणार आहे. बाजार समितीच्या आवारातील गाळ्यांची भाडेवाढ केली जाणार असली तरी कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं. तसंच लवकरच गडहिंग्लजमध्ये बाजार समितीच्या पुढाकाराने पेट्रोल पंप सुरू करण्याचा मानस असल्याचं देसाई यांनी सांगितलं. यावेळी प्रशासक मंडळाचे सदस्य प्राध्यापक सुनील शिंत्रे, राजेंद्र गड्डानावर, राजशेखर येरटे, सोमगोंडा आरबोळे, जयकुमार मुन्नोळी, संभाजी बोकरे, बाळासाहेब चौगले, प्रभारी सचिव बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी इथं घेण्यात आलेल्या डे नाईट हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत जठारवाडी स्पोर्ट्सनं प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण 60 संघ सहभागी झाले होते. हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी इथं ग्रामस्थांच्या वतीनं डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. अंतिम सामना जठारवाडी स्पोर्ट्स आणि गोल्डन स्पोर्ट यांच्यात झाला. यामध्ये जठारवाडी स्पोर्ट्सनं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात पंच म्हणून सुहास घाटगे, रोहित वाघवे यांनी काम पाहिलं. उजगावच्या आबा वायंगडे संघाला 3ऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. मालिकावीर म्हणून सलमान पठाण याला हातकणंगले पंचायत समिती सभापती डॉक्टर प्रदीप पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. स्पर्धेचे समालोचन नेताजी वडगावकर, मारुती रणवरे, नामदेव खोत यांनी केलं. यावेळी क्रिकेट खेळाडू सचिन पोवार, उत्कर्ष लुगडे, विजय माने, अभयसिंह माने, संदीप पाटील यांच्यासह क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.